आज मला मॅगी खायची खूप जास्त क्रेविंग झाली, त्यामुळे मी इकडे मॅगी बनवायला घेतली आणि बघते तर काय 2-3च पॅकेट होते. त्यामुळे पटकन दुकानमध्ये गेली आणि अजून 2 पॅकेट घेऊन आली आणि मी मॅगी वगैरे बनवून घेतली. आणि हे बघा माझं कार्टून, त्याच्या बाबांनी त्याला माझ्या ओढणीची कोणत्या प्रकारे साडी घालून दिली काही कळतच नाही आहे. छान नाश्ता वगैरे करून घेतला आणि माझे पूर्ण कामं पण झाले होते, त्यामुळे मी सायंकाळचं काम आताच करायला घेतलं. कारण आज बाजार असल्यामुळे सायंकाळला पण खूप जास्त काम राहतात. भाजीपाला वगैरे पूर्ण सेट करून ठेवावं लागतात, त्यामुळे मी आताच पूर्ण पेस्ट वगैरे बनवून ठेवून दिल्या. मला इकडे कामामध्ये बिझी आहे बघून माझ्या बाळाने मस्त बास्केटमधून त्याचे चॉकलेट काढले आणि एकटा एकटा खायला लागला. पण आता तो शेअरिंग पण फार छान करतात. मला पण इथे थोडा थोडा चॉकलेट शेअर करायला लागला. थोडं थोडं करून याचं अर्धं जास्त चॉकलेट तर मीच खाऊन घेतलं. आणि सायंकाळला आई बाजार वगैरे घेऊन आल्या आणि बाबू पण त्याच्या बाबासोबत बाहेर गेला होता, त्यामुळे आम्हालाही पटकन काम आवरायचं होतं. कारण तो घरी असला की आम्हाला हेल्प करायला लागतात आणि त्याची हेल्प म्हणजे काही विचारायचं कामच नाही. तो घरी नव्हता म्हणून आम्ही पटापट आमचं काम आवरून घेतलं आणि नंतर मी फ्रूट्स वगैरे कट करून फ्रीजमध्ये सेट करून ठेवले. आणि थोडे कामं होत नाही तर माझं वादळ घरी येऊन तयार झालं. आणि याला काही आम्ही केलेल्या कामावर ट्रस्ट नाही, त्यामुळे स्वतःच्या हातानेच पूर्ण कामं करायला लागतात. याला याच्या कामामध्ये बिझी ठेवलं आणि इकडे आईने छान मटणची भाजी बनवायला घेतली. तरीही माझ्या लेकाची मधामधात लुडबुड सुरूच होती. त्यामुळे हे बोलले की चल आपण बाहेर जाऊ. बाहेर म्हणजे आज बाजारच होता, तर मी छान बाजार फिरायला गेली आणि यांच्या खिशाला पुन्हा चुना लावला. मस्त खाऊ वगैरे घेऊन घेतला. आणि आज काही याला जेवण करायचं नव्हतं म्हणून याचे काही अशी नाटकं सुरू होते. त्यानंतर जेवण वगैरे करायला घेतलं आणि जेवण झाल्यानंतर ह्या दोघं बापलेकांमध्ये एवढी जास्त एनर्जी आली आणि एवढी जास्त मस्ती करायला लागले की काय सांगू. चला तर भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय.